स्नेहलेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या जी काही भरती आहे त्या भरतीच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. जाहिरात कधी येणार आहे? संच मान्यता तर झालेली आहे, परंतु अजून जाहिरात आलेली नाहीये. जाहिरात कधी येणार आहे? आणि 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल, नंतर 9 ते 10 असेल आणि 11वी 12वी असेल. अशा पद्धतीने या चार जे काही आपले वर्ग आहेत या वर्गानुसार आपल्याला या जाहिराती आहेत त्या पाहायला कधी मिळणार आहे या संदर्भात विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत, ग्रुपला मेसेज करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी याचं अपडेट जे आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे आणि अत्यंत महत्वाचं अपडेट असणार आहे. जे विद्यार्थी आपण सर्वजण वाट बघत आहात ते वेटाळवादची भूमिका ठेवण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला या सर्व गोष्टी माहिती आहे. शासन निर्णय आहेत, परिपत्रक आहेत, बातम्या आहेत, सुप्रीम कोर्टाचे निर्णय असतील, हायकोर्टाचे निर्णय असतील, या सर्व बाबीचं मदत किंवा आपण त्याचा अभ्यास करत असता किंवा जे अभ्यास आपण करत नाही ते युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचं काम आपण सर्वजण करत असतो, आम्ही करत असतो. त्यामुळे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेली लिंक आहे त्या लिंकवरती सुद्धा जॉईन व्हा, त्यानुसार तुम्हाला कायम अपडेट सुद्धा त्या ग्रुपवरून मिळत असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी संच मान्यता जे आहे, शासकीय आस्थापना जेवढ्या आहेत त्या आस्थापनाच्या माध्यमातून रिक्त जागा काय, मंजूर पदे काय आणि कार्यरत पदे काय, या तिन्ही गोष्टींचा लेखाजोखा शासनापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु अजूनही त्याचा फायनल काय संच मान्यतेच्या माध्यमातून जागा आलेल्या आहेत हे अजूनपर्यंत सांगितलेलं नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना जाहिरात पाहिजे आहे, ही जाहिरातीची जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी क्लिअर नाही, अजूनपर्यंत सांगण्यात आलेली नाही. परंतु पुढचा टप्पा काय असणार आहे तर 3 ते 4 दिवसांमध्ये हे संच फायनल जे काही संच मान्यता आहे त्याचा आकडा आपल्यापर्यंत येणार आहे. आणि यानंतर ज्या महत्वाच्या ज्या 2 गोष्टी आहेत, एक ऍक्सेस झालेले म्हणजे अतिरिक्त जे शिक्षक आहेत, नंतर जिल्हा बदलीतून येणारे जे शिक्षक आहेत, जिल्हा बदलीची जी प्रक्रिया आहे ती अजूनही राबवलेली नाही आहे. तर ती जिल्हा भरतीची जी प्रक्रिया ती म्हणजे रोस्टर, फायनल रोस्टर कंप्लीट, जिल्हा भरतीची प्रक्रिया किंवा आपली ही समायोजनाची ही प्रक्रिया, ह्या दोन्ही गोष्टी कधी झाल्यानंतरच फायनल जे रोस्टर आहे ते फायनल रोस्टर क्लिअर होणार आहे. फायनल रोस्टरची डेट त्या ठिकाणी येणार आहे आणि फायनल रोस्टर अपलोड करण्याची किंवा सांगण्याची जी डेट असणार आहे ती 31 मार्च 2026 असणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की अजून 31 मार्च 2026 पर्यंत आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार नाही. ह्या 2 प्रोसेस जेव्हापर्यंत होणार नाही तेव्हापर्यंत फायनल रोस्टर आपल्याला दिसणार नाही. त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जी प्रक्रिया आहे, प्रक्रिया कशी तर पहिली प्रक्रिया झाली टेट परीक्षा घेणं, टेट परीक्षेचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे. त्यानंतर फर्स्ट प्रक्रिया कोणती सुरू झाली की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करणं, नोंदणी सुरू करणं. आता आहे जाहिरात येणं, जाहिरात आल्यानंतर मग बाकीची जी प्रिफरन्स देणं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्याचा निकाल लावणं, अशी ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या पद्धतीने पार पडणार आहे. आता समोरचा जो टप्पा आहे की जागा किती येणार, तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापर्यंत हे रोस्टर फायनल रोस्टर क्लिअर होणार नाही तेव्हापर्यंत जागा किती येणार हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि आता जरी संच मान्यतेतून आपल्याला सर्व गोष्टी माहीत झाल्यात तरी पण त्यात समायोजनाचे शिक्षक आणि अतिरिक्त शिक्षक या दोन्ही आणि आंतरजिल्हा बदलीतून जाणारे शिक्षक, येणारे शिक्षक, या सर्व बाबींचा फायनल रोस्टर शिवाय आपल्याला त्या जागा कळणार नाही की 1ली ते 5वीच्या किती आहेत, 6वी ते 8वीच्या किती आहेत, नंतर 9वी ते 10वीच्या किती आणि 11वी 12वीच्या किती. तर आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका पुन्हा पुढची 2 महिने आपल्याला, कारण जानेवारी महिना हा संपलेला आहे, आता राहिलेला आहे आपला पूर्ण फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना. या दोन्ही महिन्यामध्ये ह्या प्रोसेस ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला फायनल रोस्टर झाल्यानंतर आपल्याला जाहिराती पाहायला मिळणार आहे. तेव्हापर्यंत आपल्या सर्वांना ज्या काही तुमची जे काही कागदपत्र असतील, डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला बरोबर ठेवायची आहेत. जे आपण अपलोड केलेली आहेत या सर्व गोष्टी आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका ठेवून आपल्याला चुपचाप बसायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि जे काही शासनाचे जे GR आहेत, जे GR आहेत म्हणजे चुकीचा GR आपला 50% म्हणजे 50 प्रिफरन्स लॉक होण्याचा तो रद्द कसा होईल यासाठी सुद्धा एकजुटीनं प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण यात जो काही निर्णय जो दिलेला आहे, कारण ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो होता, जो एक सिंधुदुर्गचा जे एक मंडळ आहे, ज्या मंडळाने या ठिकाणी
रिट पिटिशन टाकलेलं होतं आणि या माध्यमातून त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या होत्या की जो नवीन संच मान्यतेचा जो काही तुम्ही निर्णय आणलेला आहे तो निर्णय अगदी चुकीचा निर्णय आहे, त्यामुळं 2 गोष्टी होऊ शकते. एक तर त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांवरती म्हणजे शिक्षकांवरती तो एक शिक्षकांवरती भार येणार आहे आणि यामुळे काय होणार आहे की ज्या शाळा आहेत त्या शाळा सुद्धा आपण पाहिल्या की 20 पेक्षा जास्त किंवा 10 पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळा सुद्धा त्या ठिकाणी बंद होत आहेत. ते यामागचं कारण आहे. नंतर 6वी ते 8वीचा जर विचार आपण केला तर एकच शिक्षक जर त्या ठिकाणी राहिला आणि मॅथ आणि सायन्स जर शिकवायचं म्हटलं तर 3-3 विषय 3-3 वर्ग तो एकच शिक्षकाला त्याला सांभाळणं लागणार आहे. हे अशक्य आहे, हे चुकीचं धोरण आहे आणि हे चुकीचं धोरण या ठिकाणी बंदच व्हायला पाहिजे. हे चुकीचं आहे कारण त्याच ठिकाणी रिट पिटिशन मध्ये त्यांनी पटवून दिलेलं आहे. त्यानंतर त्यात सांगितलेलं आहे की जे तुम्ही म्हणत आहात ते आरटीच्या नियमानुसारच आम्ही ह्या सर्व गोष्टी बोलतो आहे असं त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून हा जर निर्णय बदलला तर नक्कीच आपल्या शिक्षक या विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच आज अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाहिरात कधी येणार आहे यासाठी सुद्धा किंवा इतर पवित्र पोर्टलच्या जे काही अपडेट्स त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.